माणसाचं हे यश आहे, कारण ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल. पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण काही अपेक्षित होतं. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांना असंच केलं. आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच आज आदरणीय पवार साहेबांनी, ज्यांनी शून्यातून पक्ष उभा केला, शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं. त्यांचा कोणी काका, मामा, वडील राजकारणात नव्हते. आदरणीय पवार साहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे. आणि आज त्यांच्याकडून हा त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत. आणि ऑर्डर प्रमाणे त्यांनी जो नियम कायदा लावलाय तो लेजिस्लेशन म्हणजे आमदारांचा लावलेला आहे. आज सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आधीची वाचली असेल तर त्याप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे, जो नंबर आहे त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही, संघटना ठरवते. त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. ताई, शिवसेनेच्या केसमध्ये निकाल देताना असं म्हटलं होतं त्यांनी घटना सबमिट केलेली नाहीये म्हणून त्यांनी आमदारांची संख्या विचारात घेतली होती. आपल्या केसमध्ये काय आमच्या केसमध्ये घटनाच्या प्रमाणेच सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीचा हा विजय आहे, हे काय सत्य नाहीये. त्याच्यामुळे ठीक आहे, आदरणीय पवार साहेबांवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर हा अन्याय आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढू. निवडणुकीच्या आधीच हा निकाल येतोय. राज्यसभाच्या आता काय त्याचा टायमिंग आज नाही उद्या तो येणारच होता. आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत करतील. त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत नाही. याच्या अगोदरचा जो निकाल लागला, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं नव्हतं, मात्र ते रक्ताचं नातं होतं. ज्या हाताला तुम्ही राखी बांधली त्याच्याकडे आता हा पक्ष जातोय, काय भावना आहे? ठीक आहे, हा माझा राजकीय विषय, हा माझा वैयक्तिक विषय नाही. आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय. जर पवार साहेब 60व्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली, पुन्हा करतील, उमेदीने पुन्हा करू, त्याच्यात काय. आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत, कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही. पण ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे, ठीक आहे, हरकत नाही. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का? कारण शिवसेनेची केस जवळपास वर्षभर झालं सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यांचा निकाल अजून लागलेला नाही म्हणून हा प्रश्न. नाही, आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच ना, अर्थातच. काही बातम्या येतात की नवीन पक्ष आणि नावासाठी हे केलंय, खरोखर असं आहे का? नाही, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शनसाठी 3 नावं आणि 3 चिन्ह आम्हाला द्या, असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे. अर्थातच ते करू आम्ही. कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या सगळ्या? उद्या कळेल ना. अभी थोडा पिक्चर तो बाकी है ना, कल तो देखो. उद्या काय बातमी चालवणार, सगळंच आता सांगितल्यावर. आल्यानंतर पवार साहेबांशी तुमचं काही बोलणं झालं का? त्यांनी काही म्हटलंय का? आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो. साहेबांची काय प्रतिक्रिया होती निकालानंतर? खरं तर नाही, आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे. मी पार्लमेंटमधून माझं भाषण करून आज 3-4 बिलं मी पास केली, ती करून घरी आले. आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू आहे. वंदनाताई आहेत, प्रकाश जावडेकरजी, त्यांचाही सेंड ऑफ आहे. अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित आहेत. साहेब काय बोलले? साहेब आता त्यांच्या सगळ्यांशी बोलतायत, कारण आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत आता.
आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत, त्याच्यामुळे पवार साहेब त्या सगळ्यांची बोलतात. ताई, तुमची कायदेशीर बाजू भक्कम होती म्हणून वेळ लागला का एवढा निकाल द्यायला निवडणूक? आता ह्याचं उत्तर तुम्हाला अदृश्य शक्तीलाच विचारलं. दादा गटाकडून ट्विट केलं गेलेलं आहे, आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. कदाचित म्हणजे युक्तिवाद म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे. ताई, पण ही अदृश्य शक्ती नेमकी कोणाची आहे? अजितदादांची आहे की मोदी शहांची? आता ते तुम्ही ठरवा ना, तुम्ही पत्रकार आहात ना, त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काय या देशात अवघड नाही आता सांगणं. अदृश्य शक्ती तिचा वैयक्तिक राग आहे की राजकीय राग आहे? आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल. ताई 7-8 वेळा सुनावण्या झाल्या होत्या, त्या सगळ्या सुनावण्याला तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित असलेला मला मी बघायला स्वतः नाही, आदरणीय पवार साहेब पण पवार होते. साहेब होते, तुम्ही होता.